काही रंग असतात जे कॅमेरासमोर खूप छान खुलतात आणि तेच ऑन द कॉन्ट्ररी काही रंग असे आहेत की ते फिके पडतात, म्हणजे प्रत्यक्ष बघताना छान दिसतात पण कॅमेरासमोर फिके पडतात. तर तुम्ही फोटोग्राफरच्या नजरेतून एखाद्या कार्याची जर रंगसंगती निवडायची झाली तर तुमचे काय सजेशन्स असतील त्यावर? त्या बाबतीत सांगायचं झालं तर कुठल्या पण फंक्शनमध्ये ऑलवेज आपल्याला एथनिक म्हणजे कलरमध्ये आपण Festive ब्राईट color कलर palette हां असते, येस ब्राईट कलर आपण चूज करतो. पण त्यातल्या त्यात तुम्ही ऑफ व्हाईट, येलो, मस्टर्ड हे कलर जास्त फ्रेश दिसतात ऑलवेज. म्हणजे तुमचा एक चेहऱ्यावर पण एक ग्लो वाढतो. येतो. आणि देन नेव्ही ब्लू आहे, पिकॉक ब्लू आहे, इवन मॅजेंटा कलर पण समटाइम्स छान दिसतो, चांगला सगळ्या दिसतो. कॉम्प्लेक्शन्सना छान दिसतो मॅजेंटा. आणि हा ऑलवेज हा ते एक पॉईंट आहे की थोडंसं म्हणजे कॉम्प्लेक्शनचा विचार करूनही चूज करा. कारण कधी कधी होतं असं की हा रंग मला खूप आवडतोय पण तो ॲक्च्युअल वेअर केल्यानंतर तो तितकासा नाही चांगला दिसत. प्रत्येक रंग आपण ट्रायल करून येस असं हे एक्झॅक्टली करावं. हां. आणि अवॉइड करण्यासारखे कलर म्हटले तर ऑलवेज म्हणजे फंक्शनमध्ये डार्क कलर जसे की ब्लॅक कलर अवॉइड करा, ओव्हर शायनी कलर्स अवॉइड करा, निऑन शेड्स अवॉइड करा. कारण की ते तो इफेक्ट देत नाही जो नजरेला मिळतो. बरोबर. ते तुम्हाला फोटोग्राफी अँगलनी म्हणजे तो नाही मिळत. बरोबर. देन अजून प्रत्यक्षात कदाचित छान दिसेल, प्रत्यक्षात कदाचित छान दिसेल तुम्हाला पण ते तितका इफेक्ट तो तुम्हाला व्हिडिओ किंवा ह्याच्यामध्ये नाही मिळत. आणि त्याच्यामध्ये येणारा एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे एक आय थिंक तो ह्याचा कलर ना फिरत्या कलरमध्ये थोडासा इश्यू येतो. जसा की आपला मजेंटा कलर आपण कुठला एक जांभळ्याची जांभळ्याची एक एक शेड आहे. तर तो ती जी शेड आहे ना ती प्रिंटिंगमध्ये ऑलवेज म्हणजे येतो तो प्रॉब्लेम येतो. तो तिथे चेंज होतो. कदाचित क्लायंटच्या नजरेला कळणारा नाही पण आपल्या नजरेत तो इतका बसलेला असतो की तो तिथे चेंज झाला आपल्याला लगेच. इव्हन फोटोग्राफीच्या वेळेला जेव्हा लाईट सुद्धा चेंज होतात, जसं आता काही वॉर्म लाईट आहेत किंवा व्हाईट लाईट्स आहेत, तर तेव्हा सुद्धा त्या कलरचं जे हार्डनेस आहे किंवा सॉफ्टनेस तो चेंज होतो. बरोबर. हो. म्हणजे कधी तो ब्लू कडे जातो, कधी पर्पल कडे जातो, त्याचा एक्झॅक्ट मेजर नाही होत. त्यासाठी म्हणजे फिरते कलर थोडेसे अवॉइड केले तर बरं आहे. आणि ट्रेंड वाईज म्हटलं तर पेस्टल कलरचं सध्या चांगली ट्रेंड आहे. तर मग ते तुम्ही जरूर म्हणजे ट्राय करू शकता. आणि जेव्हा ॲज अ फॅमिली सगळ्यांचे कपडे डिसाईड करायचे तेव्हा रंगसंगतीच्या बाबतीत तुमचं काही असं आहे का ऑब्झर्वेशन किंवा सजेशन? काय छान दिसतं एकत्र? त्याच्यामध्ये रंग असे चूज करा की एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतील. एकदम ऑड आणि एकदम अपोजिट नको. आणि असं जरुरी नाहीये की म्हणजे जसं ट्रेंड आहे की एकदम ट्विनिंग करा, म्हणजे की सेमच कपडा आहे, सेम तागा आहे, तर तुम्ही सेम टू सेम शिवा. जरुरी नाहीये. तर तुम्ही एक बघा की एक टोन जरी मॅच करता आला, बॅलन्स करता आला, काहीतरी युनिक. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो कस्टमर्सना की तुम्ही 3 कलर्स पर्यंत पॅलेट नेऊ शकता. 3 कलर्स मध्ये तुम्ही छान कॉन्ट्रास्ट, कॉम्प्लिमेंटरी कसंही हवं तसं खेळू शकता. चौथा कलर घ्यायचाच झाला तर तो न्यूट्रल घ्या, म्हणजे ऑफ व्हाईट म्हणा, पेज म्हणा, असं की जो या सगळ्या कलर्सना बॅलन्स करेल. पण 4, 5, 6 रंग तुम्ही शक्यतो करू नका, मग ते खूप होतं. ते खूपच वियर्ड दिसतं आणि फोटोग्राफीच्या दृष्टीने पण आणि असं बघायलाही चांगलं नाही वाटत. म्हणजे प्रत्येकाने आपल्या आवडीचा एक रंग घातलाय असं. याबद्दल तुम्ही जास्त चांगला गाईड करू शकता. नाही, आम्ही करतच असतो, पण मला तुमच्या नजरेतून पण ते हवं होतं की तुम्ही जेव्हा लेन्स मधून बघता, आता जेव्हा सगळे 5 जण उभेत, 5 जणांनी एकाच सगळ्यातले कपडे घातलेत, तेव्हा ते तुमच्या नजरेतून कसं दिसतं हे मला एकदा ऐकायचं होतं. आता मध्यंतरी ती ट्रेंड होती थोडी पॉप्युलर, पण आता चालू आहे. पण थोडं थोडं असे पण क्लायंट आहेत की जे खूप विचार करणार आहेत या बाबतीमध्ये, किंवा जसं की खूप मॅच करायचंय तर मग पेस्टल शेड्सकडे जास्त लोक जाते. ते पण बघण्यात आलं सध्या. अजून एक पॉईंट सांगायचं म्हणजे की आपण कपडे माप देऊनच शिवतो. सो कधीतरी असं असतं की नाही हे बसणारच, ट्रायल जरूर करा, थोडं वावरून बघा. कारण की ते जितकं छान दिसतं तुम्हाला कॅरी करता येतंय का ते तितके छान पद्धतीने तुम्ही कॅरी करू शकला तर तो कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. अदरवाईज मग तुम्ही सततच ते म्हणजे मॅनेज करण्यामध्ये तुम्ही बिझी असता आणि ते तिथे खूप घाण म्हणजे आम्ही बघितले की समजा एखादी नवारी पहिल्यांदाच घातलीये बट दिसतीये छान, पण तिला कॅरी नाही करता येते प्रॉपर. सो तिथे ऑलवेज तिकडे ती मॅनेज करण्यामध्येच बिझी, तर ते खूप वाईट दिसतं. म्हणजे मी आता एडिटिंगच्या अँगलनी सांगते की ते खूप वाईट दिसतं. हे सगळे मोमेंट्स तुमच्याकडे येत असतील एडिट करायला. सो हे खूप
छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या लक्षात ठेवाव्या. ड्रेस असा घाला की तुम्ही इझिली कॅरी करू शकाल, ज्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि आपोआपच म्हणजे तुमचा लुक पण एनहान्स आणि रंगसंगतीसाठी सुद्धा आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही जेव्हा आमच्याकडे याल, तुमची जी काही खरेदी झालेली असेल, आई वडिलांची म्हणा, बटूची म्हणा, ते कपडे तुम्ही घेऊन या आमच्याकडे आणि मग आपण चक्क शेजारी ठेवून बघू की कशाबरोबर काय छान दिसतंय, तुम्हाला कोणता रंग कोणत्या ओकेजनला हवाय. मग आम्ही लिटरली सगळं टेबलवरती मांडून आम्ही डिसाईड करतो की हे 3 रंग आपले या ह्याच्यासाठी, सोहळ्यासाठी किंवा या विधीसाठी आपले हे 3 रंग असणार आहेत स्टेजवर, मग बॅकड्रॉप हा असणार आहे. हे सगळं विचारात घेऊन आम्ही ते डिझाईन करतो. इथे मला अजून एक मेन्शन करायचं वाटेल की म्हणजे मी रिसेंटली जेव्हा सोयरा एथनिक्सला म्हणजे तुमच्या स्टुडिओमध्ये जे बघितलं, तर म्हणजे खूप युनिक कलेक्शन आहे. आणि म्हणजे इन शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर एक आपण म्हणू की म्हणजे परंपरेला नाविन्याची जोड. तर हे मला खूप छान वाटलं, म्हणजे खूप छान बॅलन्स केलाय. मुळात तुमचं नाव आम्हाला एका क्लायंटकडनं आलेलं आहे. नाही तर मी आमच्या पण फ्युचर क्लायंट्सला जरूर सांगायचे की तुम्ही एकदा नक्की व्हिजिट. अर्थात तुमचे क्लायंट्स भरपूर आहे, म्हणजे वेल नोन ब्रँड आहे, पण जरूर व्हिजिट करा. आमच्या आधी फोटोग्राफर फायनल होतो, मुलांचे कपडे लास्ट येतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप क्लायंट्स कडून आलं की आमचे मिरजकर आहेत फोटोग्राफर, त्यांनी आम्हाला तुमचं नाव सांगितलं. हो, आणि मी तुम्हाला आता डेफिनेटली तसं म्हणजे आम्ही तर शुअरली रेकमेंड करणारच आणि करतोय. गुगल फोटोज अल्बमच्या आजच्या जमान्यात लोक अजूनही प्रिंटेड अल्बम्स घेतात का करून? हो, म्हणजे आता अल्बमचे प्रकार पण छान छान आलेत, क्वालिटी वाढली आहे, त्यामुळे लोकांना इझी टू कॅरी म्हणजे आउट ऑफ इंडिया सुद्धा अल्बम नेता येतात. त्यामुळे 100% जवळजवळ 99% मी म्हणेन, एखाद्या लोकांना अल्बम नको असतो, पण 99% लोक अल्बम घेतात आणि तो नीटपणे ते कधी भले 1 वर्षाने 2 वर्षाने काढून बघतात आणि त्याचं अल्बमचा लाईफ सुद्धा खूप लॉंग लास्टिंग आहे. बरोबर. त्यामुळे ते कसंही वापरलं तर ते त्यांना बघायला मिळतं. 10 वर्ष 5 वर्ष जुने अल्बम लोक काढून बघतात आणि त्याची मजा अजून तशीच टिकून आहे. अल्बम बघायची मजा वेगळी असते. म्हणजे अल्बम उघडून बघणं हा एक इमोशनल एक्सपिरियन्स असतो. अक्षरशः मी तेच म्हणणार होते की तुमच्या पण काही अटॅच्ड अशा आठवणी असू शकतात. मोबाईलवर फोटो बघतोच आपण, पण ऍक्च्युअल अल्बम बघणं म्हणजे त्या खूप मेमरीज तुम्ही परत पुन्हा तुम्ही जगता असं म्हणजे हा क्लायंट फीडबॅक आहे ऑब्व्हियसली. एका क्लायंटचं असंच होतं की त्यांना आउट ऑफ इंडिया जायचं होतं आणि त्यांच्या बॅगेजचं वेटेज असतं, आपल्याला लिमिटेशन असतं. पण जेव्हा आम्ही अल्बम डिलिव्हरी करायला गेलो तेव्हा ते म्हटले, अरे असा अल्बम आहे, एवढा छान आहे, राहू दे. 2 गोष्टी त्यांनी बाजूला काढल्या, अल्बम घेतले आणि घेऊन गेले. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आमचं स्किल ओतलेलं असतं, जसं शॉर्ट फिल्म मध्ये आहे. आजच्या डेटला सर्वात जास्त स्किल आम्ही होतो शॉर्ट फिल्म मध्ये, सिनेमॅटोग्राफी मध्ये, तसं अल्बम मध्ये पण तेवढं प्रिंटिंग साठी परत वेगळं एडिटिंग आणि सगळं. अगदी. म्हणून जसं की अर्लियर मेन्शन केलं होतं की तुम्ही जेव्हा फोटोग्राफर सिलेक्ट करताय तेव्हा तुम्ही अल्बम जरूर बघा. तर ते सांगण्याचा हेतू याच्या मागे हा की तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल अल्बम बघता आणि जेव्हा तुमच्या स्वतःच्या फंक्शनचा बघता तर तुम्हाला रिअलाइज होतं की अल्बम काय आहे, मोमेंट्स काय कॅप्चर झालेत, क्वालिटी काय आहे, प्रेझेंटेशन कसं केलेलं आहे, त्याच्यामध्ये पण स्टोरी टेलिंग आहे का. अगदी. कारण त्यातला जो डिझायनिंगचा पार्ट आहे ना तो इतका फ्लो वाईज सुंदर असतो की ते ऍक्च्युअली इट्स लाईक स्टोरी टेलिंग. म्हणजे जसं तुम्ही सिनेमॅटिक फिल्म मध्ये बघता तेच फिलिंग सेम तुम्हाला अल्बम मध्ये मिळाले. म्हणजे लोकांचा आम्हाला खूप फीडबॅक आहे की म्हणजे असं नाही की स्वतःचं प्रेस कर, पण की खूप तुमच्या फिल्म्स आवडल्या, आम्ही ऑनलाईन बघितल्या, पण आम्ही त्यांना जरूर सांगतो की तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही या आणि तुम्ही आमचा अल्बमही बघा, तोही तितकाच सुंदर आहे, प्रेझेंटेबल आहे. सो तो अजून तरी ती जादू टिकून आहे. मस्त. मला हे ऐकून खूप छान वाटलं. इव्हेंट फोटोग्राफी करत असताना ऑन फील्ड तुम्हाला काही अडचणी येतात का? म्हणजे असं होतं का की हा प्रॉब्लेम बरेचदा येतो? हा, म्हणजे जसं आता आम्ही म्हणू की मुंज म्हणा किंवा लग्न म्हणा, सर्वात वेळेला एकतर टाइम म्हणजे कुठेतरी वेस्टेज झालेला असतो, मिसमॅच होतो. कधी आपल्याला टाइम तो म्हणजे मुहूर्त चुकवायचे नसतात, ते कधी कधी लवकरचे असतात. मग मेकअप आर्टिस्ट लवकर येते का, ते झाल्यानंतर कधी कधी लाईट इश्यू येतात. तसं पावसाळ्यात कधी कधी असं असतं की आपल्याला बाहेर जाऊन ग्राउंडवर फोटोग्राफी करायची असते आणि पाऊस येतो, तर हे होतं. किंवा येणारी लोक असतात,
क्राऊड हो ते कधी कधी वेळेत येत नाही, कारण का ट्रॅफिक जाम आहे किंवा पाऊस आला, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. कधी कधी ओव्हर क्राऊड हा पण इश्यू आहे. ओव्हरक्राऊड सुद्धा होतं. दुसरं म्हणजे जसं आपण म्हणतो की डेकोरेशन त्या वेळेत झालं पाहिजे, कधी कधी ते डिले झालेलं असतं किंवा खूप ओव्हर झालेलं असतं किंवा मग त्याच्यामध्ये मॅनेज करायचं असतं. तर ह्या बारीक बारीक गोष्टी असतात, मग त्याला काहीतरी सोल्युशन असतात तिथल्या तिथे, बरोबर ते करायचे आणि पुढे सरकत राहायचं. बरोबर शो मस्ट गो ऑन म्हणतो आपण. कुठे थांबून चालत नाही. बरोबर. आणि त्याच्याबद्दल चर्चा करून पण चालत नाही, कारण कसं असतं, ज्यांचं इव्हेंट असतं त्यांना जर पॉइंट आउट करत राहिलं की अरे हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, तसंही योग्य नाही, तसं योग्य नाही. बरोबर. त्यामुळे कसं आहे, जे आहे ते छान आहे आणि त्याच्यामधून आपण रिझल्ट काढून देणं गरजेचं असतं. बरोबर. एंड ऑफ डे ला सगळ्यांना, आणि सगळ्यांचं 100% तर कोणीच देऊ शकत नाही. Correct. आम्ही सुद्धा नाही देऊ शकत 100%. तसं सगळ्यांना काहीतरी ऍडजस्टमेंट करून पुढे सरकायचं असतं. बरोबर. म्हणून तसं आधीच्या डिस्कशन मध्ये आम्ही बोलत असतो की रिच्युअल टायमिंग्स कन्फर्म करून घेतो, त्याच्यानंतर फॅमिली कोऑर्डिनेशन किती आहे तुमचं ते बघतो आणि ते मॅनेज करायचा प्रयत्न करत असतो. काही गोष्टी कदाचित आधी प्लॅन करून त्या तिथेच सॉल्व्ह होऊन जात असतात, असं की म्हणजे आता तुम्ही जसं मागे म्हणलात की आम्ही प्रत्येक व्हेन्यूला आधी एकदा व्हिजिट करून येणं प्रिफर करतो, तर तेव्हा तुम्हाला कदाचित अंदाज येत असेल की इथे इथे विधी होणार आहेत, तर इथे आपल्याला फोटोग्राफरला जागा मिळणार आहे किंवा काय, तर या गोष्टी काही प्रॉब्लेम करता ती जागा पण मिळत नाही, कधी कधी असं होतं. होतं. आणि कसं असतं, जेव्हा ते रेडी होणार आहे फिल्म किंवा फोटो, तेव्हा बॅकड्रॉपला खूप असं मेसी राहणार आहे किंवा खराब दिसेल, आणि जे मेन डेकोरेटर बॅकग्राऊंड आहे ते फोटोग्राफरच्या मागे निघतं. अच्छा. तर ते आम्हाला प्रत्येक वेळेला क्लायंटला सांगायला लागतं की तुमचं बॅकड्रॉप इकडे राहणार आहे आणि तुमच्या विधी इकडे होणार आहेत. मग हे सजेशन आम्ही नेहमी देत असतो, तर त्याच्याबद्दल आधी प्लॅन करणं गरजेचं आहे. प्लॅन करणं गरजेचं आहे, जेवढं होईल तेवढं. बरोबर. किंवा बॅकड्रॉप करताना पण आधी दिशा वगैरे सगळं बघूनच ते करणं महत्वाचं आहे, जास्त महत्वाचं आहे. जेव्हा गुरु सांगतात तिकडे आपल्याला पुढे जाता येत नाही की अरे ह्या उलट दिशेला करण्यापेक्षा असं करा. बरोबर. तर ते बघून आपण बॅकड्रॉप पण ठरवणं गरजेचं आहे, नाहीतर मग ते कसं होतं, मिसमॅच होतं, मग तिकडे काही करता येत नाही, मग आपल्याला थोडी ऍडजस्टमेंट करून सगळं सांभाळायला लागतं. बरोबर. इव्हेंट फोटोग्राफीचा जो काही प्रवास आहे तो स्टील फोटोज, त्याच्यानंतर मग ट्रेडिशनल, त्याच्यानंतर व्हिडिओग्राफी आली, मग कॅन्डिड फोटोज आले आणि आता सिनेमॅटोग्राफी आली. तर या प्रवासाबद्दलचा एकंदर तुमचा अनुभव आणि या सिनेमॅटोग्राफी बद्दलची काय नेमकी संकल्पना आहे हे जरा एक्सप्लेन करू शकाल का? सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मूवी टाईप स्टोरी टेलिंग. जो काही दिवसभराचा तुमचा एक पूर्ण 8 ते 10 तासांचं फंक्शन आहे, ते एक शॉर्ट 6 ते 8 मिनिटामध्ये एक सुंदर सादरीकरण, एक छोटीशी फिल्म. ओके. तर ते सिनेमॅटिक फिल्मच्या थ्रू आपण पूर्ण दाखवतो. प्रिव्ह्यू त्याच्यामध्ये तुम्हाला 6 ते 8 मिनिटात बघायला मिळेल. जो 6 ते 8 तासांचा पूर्ण जो दिवसभराचा कार्यक्रम आहे तो एक 6 ते 8 मिनिटांमध्ये एक सुंदर सादरीकरण असं म्हणता येईल, की जे तुम्हाला बघताना तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला लाईव्ह तुम्ही बघताय. बरोबर. सो त्याच्यामध्ये बरेच ॲस्पेक्ट्स आहेत, जसं की एडिटिंगचं म्हणजे तुम्ही दृष्टीने म्हणा, त्याच्या पुढचा भाग येतो की पोस्ट प्रोडक्शन आपण म्हणू. बरोबर. तर सिनेमॅटिक फिल्ममध्ये पोस्ट प्रोडक्शन हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अगदीच. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. स्लो मोशन आहे, म्युझिक सिंक्रोनायझेशन आहे, इमोशनल मोमेंट जे आहेत ते त्यातून कसे तुम्हाला पिक करायचे, म्हणजे अगदी 2 आणि 3 सेकंदाच्या क्लिपमधून तुम्हाला अगदी 1 सेकंदाची क्लिप उचलायची आहे. बरोबर. आणि ती तिथे त्या म्युझिकनुसार तुम्हाला मॅच करायची आहे, कारण की बिकॉज म्युझिक जोपर्यंत सिंक होत नाही तुम्हाला त्याचा इफेक्ट येत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी. सो पोस्ट प्रोडक्शन खूप इम्पॉर्टंट आहे सिनेमॅटिक फिल्म आणि ते सिनेमॅटिक मध्ये ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे. एवढ्या तासांचं फुटेज तुम्हाला एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये दाखवायचं आहे, म्युझिकवर बसवायचं आहे. म्युझिक सिलेक्शन जसं आपण म्हणतो बॅकग्राऊंड कोर्स पण तुमचं तसे असले पाहिजे, सुटेबल पाहिजे, क्लायंटच्या आवडीनुसार पाहिजे. तर तसं बघायला गेलं तर पूर्ण म्हणजे फोटोग्राफीच्या ह्याच्यातलं आपण बघितलं जे पण काही आहे तर त्याच्यातलं तसं बघायला गेलं तर मोस्ट म्हणजे आपण म्हणू की चॅलेंजिंग पार्ट आहे हा एडिटिंगचा आहे, सिनेमॅटोग्राफीच्या एडिटिंगचा पार्ट आहे पूर्ण. म्हणजे ऑल ओव्हर पूर्ण फोटोग्राफीच्या याच्यामध्ये सिनेमॅटोग्राफी अँड पोस्ट प्रोडक्शन त्याचं हा तसं चॅलेंजिंग पार्ट. आणि आता सगळ्यात ट्रेंडिंग तेच आहे. अगदी.
म्हणजे प्रत्येक क्लायंट्स आता आमच्याकडे पण येतात ना, नंतरचे व्हिडिओज येतात, फोटोज येतात, त्याच्यामध्ये हे खूप वेळा येतात. कारण काय झालं, लोकांकडे आता वेळ कमी आहे, तर लोकांना सगळं शॉर्ट पॅनमध्ये सगळं बघायचंय, सगळं एन्जॉय करायचंय. सो तो ट्रेंड जास्त त्याच्या पुढचं म्हटलं तर तुम्ही इंस्टाग्रामचे रील्स जे अगदी 15-20 सेकंदामध्ये तुम्हाला छानशी एक झलक, आपण म्हणू की एक सुंदर झलक बघायला मिळते, ते पण ट्रेंडमध्ये आहे. बरोबर. मग ते रील्स पण तसे तुम्ही करून देता त्यांना? येस. पण ते जर तुम्ही सिनेमॅटिक शूट घेतलं असेल तरच ते त्याच्यामधलेच एडिट्स तुम्ही त्यांना सेपरेटही देता? सेपरेट देतो, रील्समध्ये देतो. बरं, ओके. आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. मुंजीमध्ये किंवा आपण व्रतबंध सोहळा ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आत्ता नवीन ट्रेंड कोणता सुरू आहे? आता सध्या मुंजीमध्ये नवीन ट्रेंड चाललाय संगीत, मेहंदी. हे आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस आधी सध्या तरी लोकांना करायला खूप इच्छुक असतात आणि त्याबद्दल पण लोक वेगवेगळे प्रोग्राम अरेंज करून सगळ्या नातेवाईकांना बोलून ते करतायत. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रकार आहे की मुंज, म्हणजे प्री-मुंज शूट. हो, आमच्याकडे पण ते यायला लागलेलं आहे. म्हणजे त्याच्याकरता वेगवेगळे ड्रेसेस म्हणा किंवा त्याची थीम, एक वेगळी थीम बनवतो आपण आणि ती शूट करतो. आफ्टर मुंज पण लोक म्हणतात की आम्हाला असं करायचं, असं शूटिंग पाहिजे, घेरा दिसला पाहिजे, घेरा, शेंडी. तर त्याकरता पण लोकांचं खूप आता तयारी चालू झाली आहे की. आणि तसं म्हणलं तर कल्पना छान आहे की म्हणजे मुंजीच्या दिवशी एवढी गडबड असते, एवढी लोक असतात, बटू भांबावलेला असतो, तर त्या दिवशी फक्त संस्काराला महत्व देऊन नंतर एकदा शांतपणे पूर्ण कोर फॅमिली. आणि कसं होतं, नुसतं संस्कार पण आपल्याला तिकडे कॉन्सन्ट्रेट करायचं. संस्कार झाल्यानंतर आलेले पाहुणे पण तेवढेच आपल्याला इम्पॉर्टन्स असतात, बरोबर, त्यांना पण तेवढाच वेळ द्यायचा असतो. नाहीतर काय नुसती फोटोग्राफी व्हायची आणि आलेले पाहुणे आणि ते संस्कार बाजूला राहायचे. बरोबर. त्याकरता आम्ही सजेस्ट करतो आफ्टर मुंज किंवा आधी मुंजीच्या आधी आपण ही प्री मुंज करू शकतो किंवा आफ्टर मुंज पण करू शकतो. आणि प्री मुंज मध्ये करण्यामध्ये काही जणांचा म्हणजे क्लायंटचा मानस असं पण आहे की नाही आता त्याचे केस काढणार आहेत, तर मग त्याच्या आधी त्याचं एक छानसं सुंदरचं शूट करायचं, तर त्यामुळे पण ते ट्रेंड थोडा प्रचलित आहे आणि थोडं आउटडोर लोकेशनला करायचंय. मग आता पहिले असं होतं की क्लायंटकडे डिमांड यायची पण एक नॉर्मल फोटोग्राफी, पण जसं आता हे सिनेमॅटिक फिल्म जशा प्रचलित झाल्या तर मग ते ट्रेंड चेंज होत गेला की मग लोकेशनला करायचं आहे, मग काहीतरी मंदिर आहे, मग ट्रॅडिशनल शूट करायचं आहे, मग नदी किनारी करायचं आहे, मग त्याप्रमाणे तसं तसं मग गाणी बनत गेली, मग ते शूट्स मग ड्रेसेस अकॉर्डिंग आले, मग त्याप्रमाणे मग त्यांना तसे ड्रेसेस लागायला लागले, तर मग ते पण छान सगळं. नंतर ते त्याच्या काहीतरी अशा लाकडाच्या बनवलेल्या छत्र्या आल्या आहेत किंवा आणखीन काहीतरी आलंय, म्हणजे बऱ्याच ऍक्सेसरी आहेत. तुम्हाला कपडे घेऊन जातात, मग त्याचं पुढे काय होतं हे आम्हाला फोटो आल्यावर कळतं. तर मग प्री मुंजेसाठी ऍक्सेसरीज मध्ये तुम्ही पण हे इन्क्लूड करू शकतात. प्री मुंजे ऍक्सेसरीज म्हणजे एक तुम्ही सोयरा एथनिक्स मध्ये ऍड करू शकता. चालेल, आपण विचार करू. आता एक छोटीशी गंमत म्हणून एंडला आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात. तर तुम्हाला प्रश्न विचारीन, दोघांपैकी कोणीही पटकन जे सुचेल ते उत्तर सांगा. पोस्ट फोटोज की कॅन्डिड्स? कॅन्डिड. इंडोर शूट की ओपन एयर और सेमी ओपन शूट? आउटडोर. सेम ड्रेसेस की कलरफुल ड्रेसेस? थॉटफुली कलरफुल. नाइस. फोटोज की वीडियोज? बोथ इक्वली इम्पॉर्टंट. मॉर्निंग इव्हेंट्स का इव्हिनिंग इव्हेंट्स? मॉर्निंग. नॅचरल लाईट. अल्बम की डिजिटल? अल्बम ऑलवेज. लास्टली, इमोशन्स की परफेक्शन? इमोशन. मस्त, खूप मजा आली आज. तुमच्याकडून खूप नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आणि ह्याचा आमच्याकडे जेव्हा क्लायंट्स येतील काउन्सिलिंगसाठी तेव्हा पण मला या सगळ्या इनपुट्सचा खूप फायदा होणार आहे. आणि कदाचित माझ्याकडनं पण तुम्हाला काही 4 गोष्टी देवाणघेवाण झाली असेल तर खूप छान होईल. आणि काय आपला म्हणजे कनेक्शन आपलं कंटिन्यू होणारच आहे, सुरू राहील. आणि ऍक्च्युली आम्हाला पण म्हणजे छान, म्हणजे तुमच्या स्टोअरला बुटीकला व्हिजिट देऊन आणि तुमच्याशी भेटून चर्चा करूनही खूप छान वाटलं. हो, मला पण. आणि खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आम्हाला पण बरेच नवीन, जसं की कपड्यांच्या बाबतीत, इतर गोष्टीमध्ये की जे आम्ही पण क्लायंटला सजेस्ट करू शकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि मला महत्वाचं काय वाटतं की आता जो कोलॅबरेशनचा जमाना आहे की व्हेंचर्स एकमेकांना भेटून ठरवून कोलॅब करतात, त्या जमान्यात आपलं कोलॅब असं आहे की जे
क्लायंट्सनी घडवून अगदी, आणले, अगदी. म्युच्युअल कॉमन Yes, yes. कनेक्ट्सनी घडवून हो, आणलेलं घडवून कोलॅब आण- आहे. तर ते हो. मला खूप म्हणजे महत्वाचं आणि अमूल्य हो वाटतं. आणि डेफिनेटली आपण ते पुढे नेऊयात. अगदी अगदी. छान. धन्यवाद, तुम्ही Yes. दोघं आज आलात. थँक्यू. थँक्यू.